परवाची विमान अपघाताची बातमी वाचली, पाहिली आणि मन सुन्न झालं. हे सगळे प्रवासी मनात वेगवेगळ्या स्वप्न घेऊन, वेगवेगळ्या आशा घेऊन आपल्या प्रवासाला निघाले होते, पण काही क्षणात त्यांचा आयुष्याचा प्रवासच संपून गेला. अतिशय दुर्दैवी अंत. ही बातमी पाहताना वपू काळेंची नियती हसते ही कथा मला आठवली. या कथेमध्ये एका बस स्टँडवर अनेक बस प्रवासी आपल्या या प्रवासानंतर, या जर्नीनंतर आपण कुठे जाणार, कुणाला भेटणार, काय करणार याचा विचार करत असतात आणि प्रत्येकाच्या विचारानंतर कुणीतरी हसत असतं. कोण हसत असतं तर नियती. म्हणजे आपण कितीही विचार केला भविष्याचा, आपण कितीही प्लॅनिंग करून ठेवलं तरी शेवटी सगळं ठरवणारी ती नियती असते. या लोकांनी सुद्धा आपल्या आयुष्याबद्दलचे कितीतरी सुंदर विचार केले असतील, स्वप्न पाहिली असतील, पण क्षणार्धात सगळं संपून गेलं. म्हणजे काहीही शाश्वत नाही, आयुष्य इतकं नश्वर आहे. मग आपण काय करायचं तर फक्त आपला अहंकार गिळून भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने भेटायचं, प्रेमाने बोलायचं. जितकं चांगलं माणूस म्हणून जगता येईल तितका प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या नसण्यानंतर, आपल्या गेल्यानंतर लोकांच्या मनात निदान आपल्या चांगल्याच आठवणी जाग्या राहतील.